ॲप आधारित टॅक्सी चालकांचं नो ड्रॉप नो पिकअप आंदोलन नागपूर विमानतळाबाहेर सुरू आहे आणि त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसतो आहे। या संपाचा आजचा चौथा दिवस आहे। 14 एप्रिलपासून हा संप जो आहे तो सुरू झालेला आहे आणि सर्व ॲप आधारित टॅक्सी ज्या आहेत त्या विमानतळाच्या जवळपास 500 मीटर बाहेर लावलेल्या आहे। त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल या ठिकाणी होत आहेत। बऱ्याच जणांना अतिरिक्त भाडं देऊन जावं लागतं आहे, तर त्यासोबतच काही जणांना टॅक्सी मिळत नाही। आणि नागपूरचं तापमान जे आहे ते 40°C पुढे गेलेलं आहे, किंवा 42°C पुढे गेलेलं आहे आणि त्याचा फटका प्रवाशांना बसतो आहे। वेगवेगळ्या मागण्यांसाठी ॲप आधारित टॅक्सी चालकांचा संप आहे। त्यामध्ये प्रमुख मागणी आहे की उबेर बाईक बंद करावी, टॅक्सीचं भाडंवाढ जे आहे ते परिवहन विभागाच्या नियमानुसार व्हावं। या विविध मागण्यांसाठी 14 तारखेपासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि त्याचा मोठा फटका जो आहे तो सगळ्यात मोठा फटका यांना बसतोय, प्रवाशांना बसतोय। काही ऑटो टॅक्सी या ठिकाणी येत आहेत, परंतु ॲप आधारित टॅक्सी जे ऑनलाईन बुकिंग होतं त्या टॅक्सी नागपूर विमानतळावर बंद आहेत। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।